एसआयआर प्रक्रियेनुसार महाराष्ट्रातील तब्बल 2,07,00,000 मतदारांची नावं वगळली जाण्याची शक्यता व्यक्त होत असताना शिवसेनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे। ही बाब केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून लोकशाहीच्या दृष्टीनेही गंभीर असल्याचं शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटलंय। मृत किंवा दुबार मतदारांची नावं मतदार यादीतून वगळलीच पाहिजेत। मात्र या प्रक्रियेत एकही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये अशी शिवसेनेची भूमिका आहे। त्यामुळे एसआयआर प्रक्रियेदरम्यान संबंधित यंत्रणांनी योग्य पद्धतीने पडताळणी करून प्रत्येक पात्र मतदाराचं नाव मतदार यादीत सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी अशी मागणी अरुण सावंत यांनी केली आहे। 2,07,00,000 मतदार हे सध्या महाराष्ट्रातील एसआयआर यादीनुसार अपात्र ठरण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। आता ही काही अंतिम अपात्र मतदारांची यादी नव्हे, परंतु जर का असे घडले भविष्यामध्ये खरोखरच या लोकांची नावे वगळली गेली तर ते मात्र महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, लोकशाहीसाठी ते योग्य नाही, अतिशय चिंतेची बाब ठरेल। हा, एक गोष्ट मात्र खरी आहे की मृत नावे किंवा दुबार नावे जी काय आढळतील ती रद्दही केलीच गेली पाहिजे, बाद केलीच पाहिजे। परंतु लोकशाहीमध्ये एकही पात्र उमेदवार मतदार हा मतदानापासून वंचित राहता कामा नये याची काळजी संबंधितांनी घेतलीच पाहिजे आणि शिवसेना सुद्धा या मताशी ठाम आहे। शिवसेनेची ही खंबीर भूमिका आहे।